हे गाइज वेलकम बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो कसे आहात? सो आज स्पेशल चिकन कारीचं कलेक्शन. सो म्हटलं आतापर्यंत भरपूर असे कुर्ता सेट छान छान तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. यावेळेला म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी शेअर करावं. सो जेवढं पॉसिबल होईल थोड्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये चिकन कारीचं कलेक्शन मी घेऊन येत आहे. या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण मी न्यू व्हिडिओ अपलोड करेन वीकमध्ये 2 व्हिडिओ, सो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन इझिली मिळून जाईल. सो लेट स्टार्ट. आणि छान कलेक्शन आहे आजचं. थोडंसं हेवी कलेक्शन म्हणू शकतो आपण, रेंज वाईज थोडंसं हेवी आहे. सो लेट स्टार्ट. असं कुर्ता मला रिसीव झालेला आहे. मे बी खूपदा हा कुर्ता तुम्ही बघितला असेल, बट क्वालिटी वाईज अप्रतिम रिसीव झालेला आहे. हा आहे अलिनियो ब्रँडचं. यामध्ये एम साईज मी ऑर्डर केलेला आहे. थोडंसं टाय डाय मध्ये मला हा रिसीव झालेला आहे. अगदी युनिक पॅटर्न आहे, थोडंसं वेगळं पॅटर्न आहे. आणि तुम्ही बघितलं असेल चिकन कारीमध्ये पण भरपूर पद्धतीचे आणि भरपूर प्रकारचं वर्क केलेलं असतं. थ्रेड वर्क जे आहे ते भरपूर प्रकारचं केलं असतं. मेन काय म्हणू शकतो मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आहे लखनौ मधून. आणि पूर्ण हँडवर्क केलेली ही थ्रेड वर्क असतो. प्रॉपर हाताने विणलेलं वर्क असतो. सो भरपूर मेहनत आहे यामध्ये. चिकन कारी बनवण्याची जी प्रोसिजर आहे किंवा एखादा कुर्ता सेट बनतो किंवा ड्रेस बनतो, सो ती जी प्रोसिजर आहे खूप लॉंग असते. जनरली आपल्याकडे जेवढे पण वर्क होतात हे सगळे मशीन वर्क होतात, पण चिकन कारी एक असं आहे की जे प्रॉपर हाताने विणलेली जातो. सो त्यामुळे हे थोडंसं जर ओरिजिनल आपण जर एखादा कुर्ता सेट किंवा ड्रेस यामध्ये जर शोधायला गेलं तर तो खूप महाग येतो, कारण त्यामध्ये प्रॉपर एक मॅनमेड असं वर्क आहे आणि कुठलीही मशीन वर्क नसल्यामुळे खूप जास्त महाग असतो. आता मागून घेतलाय, थोडं वेगळा आहे, डिफरंट आहे. टाय डाय मध्ये पूर्ण याचं दिलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन आहे 2 मध्ये. आणि जो इथे थ्रेडवर दिलेला आहे, बनवलेला आहे, तो प्रॉपर चिकन कारीचा आहे, म्हणजे ओरिजिनल आहे. खूप प्रकारचे वर्क असतात. तुम्ही बघितलं जे कमी प्राइस मध्ये जे कुर्ता येतात त्यामधला हा जो वर्क आहे खूप वेगळा असतो. म्हणजे यामध्ये थोडंसं गॅप्स दिसतात, पण इथं जो वर्क केलेला आहे प्रॉपर असं वाटतं ना की एखाद्या कापसाच्या धाग्यांनी किंवा म्हणजे प्रॉपर एक जाड धाग्याने बनवलेलं वर्क आहे. सो हा डिफरन्स असतो एखादं ओरिजिनल जो चिकन कारी असतो आणि जो डुप्लिकेट असतो. सो हा एक त्यामधला डिफरन्स असतो. सो अशा पद्धतीचं पूर्ण नेक मध्ये वर्क केलेलं आहे. खूप छान वर्क केलेलं आहे. अगदी नीट अँड क्लीन वर्क केलेलं आहे. कुठेही धागा बाहेरच्या साईडला निघलेला आहे. लक्षात येतोय की प्रॉपर ओरिजिनल कुर्ता आहे. आणि या ठिकाणी खालच्या साईडला पूर्ण ट्रान्सपरंट दिलेला आहे. फक्त इथपर्यंत त्यांनी एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेला आहे. या ठिकाणी आतमध्ये दिसत असेल आणि इथून पूर्ण ट्रान्सपरंट आहे. सो कुठल्याही एखाद्या जीन्सवर वगैरे वेअर करता येईल अशा पद्धतीचा हा कुर्ता आहे. बॅक साईडून पूर्ण प्लेन दिलेला आहे. दोन्ही जे नेक आहे ते राऊंड नेक आहे. 3/4 स्लीव्ज इथं प्रोव्हाइड केलेले आहे. सो हे होतं आपलं पहिलं कुर्ता सेट. पूर्ण जेवढे पण कुर्ता सेट मी ऑर्डर केलेले सगळे डिफरंट आहेत. सो कुणाला जर जीन्सवर वगैरे वेअर करायचं असेल तर या पद्धतीचं कुर्ता सेट आपण वेअर करू शकतो. सो हा सिंगल कुर्ता मला रिसीव झालेला. यावर कुठली ओढणी किंवा बॉटम यावर रिसीव झालेला नाहीये, फक्त कुर्ता होता. तो दुसरा जे कुर्ता सेट आहे, जेवढे पण ऑर्डर केले प्रत्येक कुर्त्या सेटचे कापड वेगवेगळं आहे, त्यावर केलेलं वर्क वेगवेगळं आहे. त्यामुळे सगळं युनिक कलेक्शन राहणार आहे. आणि त्यानंतर सेकंड जे कुर्ता सेट आहे या पद्धतीचं बेबी पिंक कलरचं. छान वाटतंय कलर, अगदी बघताना फ्रेश वाटतंय. जसं मी आधी म्हटलं की जे वर्क केलेलं आहे कुर्त्यांवर अगदी खूप व्यवस्थित नीट आणि क्लीन वर्क केलेलं आहे. म्हणूनच कदाचित त्याची प्राइस एवढी महाग आहे. दिलेलं आहे जॉर्जेटचं कापड यूज केलेलं आहे, पण खूप सॉफ्ट असं कापड यूज केलेलं आहे. खूपच सॉफ्ट आहे. अगदी सॉफ्ट कापड यूज केलेलं आहे. आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेली आहे आणि छान थ्रेड वर्क केलेलं आहे. पूर्ण चिकन कारीचं वर्क केलेलं आहे आणि छान मधामधात छोटे छोटे बुट्टे दिले असल्यामुळे पुन्हा व्यवस्थित हायलाईट होत आहे. 3/4 स्लीव्ज दिलेली आहे जी पूर्ण ट्रान्सपरंट आहे. आणि या पद्धतीचं इथे पण थ्रेड वर्क केलं. खरंच गाईज ट्रस्ट मी, खूप सुंदर वर्क केलेलं आहे. जे
हे जे प्रॉपर थ्रेड वर्क केलेलं आहे एवढं सॉफ्ट आहे, एवढं सॉफ्ट धाग्याने वर्क केलेलं आहे ना की फील करतानाच लक्षात येतो आहे. बॅक साईडला पण तुम्ही बघू शकता ॲज इट इज आहे, कुठेही धागे एक्स्ट्रा निघलेले नाही आहे. बॅक साईड जी आहे राऊंड नेक दिलेली आहे, पूर्ण फ्रंट आणि बॅक राऊंड नेकमध्ये मी दिलेला आहे आणि बॅक साईड पूर्ण प्लेन आहे. कुर्ताचं जे पॅटर्न आहे ते आहे स्ट्रेट कट आहे. यामध्ये खालपर्यंत अशा पद्धतीचं वर्क केलेलं आहे आणि खालच्या साईडला थोडंसं हेवी वर्क केलेलं आहे. सो हे आहे ओव्हरऑल या कुर्ताचं लुक. तुम्हाला साईडला बघायलाच मिळेल ओव्हरऑल घातल्यानंतर कसं दिसतोय. त्यानंतर आहे स्काय ब्लू कलरचे कुर्ता सेट रिसीव झालेला आहे. यामध्ये मला सेट दिसत आहे, बघू काय आहे ते. थोडंसं डिफरंट आणि हा कुर्ता अशा पद्धतीचा कुर्ता मी खूप जणांना घरी घालताना बघितला आहे. सो घरी घालण्यासाठी अगदी बेस्ट आणि खरंच उन्हाळ्यात वगैरे ना खूप इझिली आपण घालू शकतो. खूप कम्फर्टेबल असतात अशा पद्धतीचे कुर्ता. पूर्ण ट्रान्सपरंट कुर्ता दिला आहे, जॉर्जेटचं कापड आहे. पूर्ण फुल ट्रान्सपरंट स्लीव्ज दिलेले, यावर पण छान असं थ्रेड वर्क केलेलं आहे चिकनकारीचं आणि एक सिम्पल पॅच हँडवर्क या ठिकाणी दिलेलं आहे. फ्रंट साईडला पूर्ण अशा पद्धतीचे पॅचेस दिलेले आहे, पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे. खालच्या साईडला छान छोटे छोटे बुट्टे दिलेले आहे. बॅक साईड जे आहे ती पूर्ण प्लेन दिलेली आहे, फक्त एक सिंगल पॅच बॅक साईडला दिलेला आहे जो प्रॉपर हायलाईट होतो आहे या पद्धतीचं. आणि अगेन जॉर्जेटचं कापड आहे पण खूप सॉफ्ट आहे. आधी जो दाखवलेला होता हा पूर्ण डिफरंट कापड आहे, खूप सॉफ्ट आहे. मला एक्झॅक्ट माहिती नाही कुठलं कापड आहे जॉर्जेटचंच, बट थोडंसं काहीतरी त्यामध्ये मिक्स आहे. हा जो कापड आहे प्रॉपर जॉर्जेटमध्ये आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट दिले. यामध्ये मला इनर प्रोव्हाइड झालेलं कारण कुर्ता पूर्ण ट्रान्सपरंट असल्यामुळे अशा पद्धतीचं वेगळं इनर स्टिच करून पाठवलेलं आहे जो प्रॉपर आपल्याला आतमध्ये घालता येईल. जेवढी लेंथ कुर्त्याची दिलेली आहे तेवढ्या लेंथमध्ये हा प्रोव्हाइड केलेला आहे स्लीवलेसमध्ये. सो पूर्ण कॉटनचं इनर त्यांनी एक्स्ट्रा प्रोव्हाइड केलेलं आहे. सो ओव्हरऑल दिवसभर घालण्यासाठी किंवा जर बाहेर जात असो त्यासाठी अगदी बेस्ट आहे. कलर खूप सुंदर आहे, यात पण भरपूर कलर्स अवेलेबल आहे. सो ते पण जाऊन तुम्ही एकदा नक्की चेकआउट करून बघा. त्यानंतर अगेन अनोक ब्रँडचं एक कुर्ता मी ऑर्डर करून घेतला होता. यावरची पण डिझाईन पूर्ण डिफरंट आहे. अगेन मला इथे येलो कलरचा टॅग रिसीव झालेला आहे जे खूप इम्पॉर्टंट असतो रिटर्न करण्यासाठी. छान असे स्लीव्ज थोडंसं हेवी स्लीव्जमध्ये प्रोव्हाइड झालेलं आहे. छान लेस लावलेली आहे या ठिकाणी. थ्रेड वर्क खूप व्यवस्थित केलं आहे. जो चिकनकारीचं जे वर्क केलेलं आहे ना खूप अप्रतिम केलेलं पूर्ण सगळ्या कुर्त्यांना. सो थोडं हेवी कलेक्शनमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही नक्की पिक करू शकता. या ठिकाणी पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे, खालपर्यंत सेम वर्क केलेलं आहे ओव्हरऑल कुर्त्याला. आणि थोडंसं वजनाला पण हेवी आहे कुर्ता कारण जे धागा यूज केलेला आहे खूप व्यवस्थित आणि एकदम हाय क्वालिटीचं यामध्ये थ्रेड वर्क यूज केलेलं आहे. सो इथे पण छान असं दिलेलं आहे. कॉटनचं कापड रिसीव झालेलं आहे मला. बॅक साईड जी आहे ती पूर्ण प्लेन दिलेली आहे कुर्ताची. अगेन स्ट्रेट कुर्ता असल्यामुळे या ठिकाणी कट दिलेली आहे आणि इथे वर्क केलेलं आहे. सो ओव्हरऑल जे कुर्ता आहे खूप छान वाटतंय. कलर अगदी फ्रेश आहे. खूप ओव्हरऑल जी कुर्ताची क्वालिटी आहे खूप अप्रतिम आहे. आपलं आजचं चिकनकारीचं कलेक्शन कसं वाटलं तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर हेवी कलेक्शनमध्ये तुम्हाला चिकनकारीचं कलेक्शन हवं असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. या सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दिलेल्या इंस्टाग्राम पेजला नक्की व्हिजिट करा. जे पण काही एक्स्ट्रा जे अपडेट आहेत ते त्या इंस्टाग्राम पेजवर अपडेट असतात. सो भेटू आपण अशाच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.